हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला सकाळी सकाळी लवकरच गुढी उभारतात, म्हणून तयारी जरा लवकरच करायला घेतली. तर चला बघूयात काय होते आज दिवसभर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो. नवीन वर्षामुळं ना आधी गॅसच्या तिथे स्वास्तिक काढून गॅसची पूजा करून घेतली आणि नंतर मी थोडी स्वयंपाकाचीही तयारी करून घेतली होती. कारण आज ना मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर सगळ्यात हे पुरण परतवणं हे खूप कठीण काम वाटतं मला. मग ना साडी वगैरे घालून छान रेडी झाले आणि त्यानंतर म्हटलं उंबऱ्याची पूजा करून घ्यावी आणि उंबऱ्यावर हळदीचं लेपन लावून घेतलं. तिथे हळदी कुंकू आणि दिव्याची वगैरे छान पूजा करून घेतली. कारण असं म्हणतात ना की आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा उंबऱ्यातूनच होतो. मग नवीन वर्षाचं उंबरा पूजन तर झालंच पाहिजे. तोपर्यंत त्यांचं काय चाललंय बघूयात. हा असंच तोरण बांधायचे आपल्या गावाकडं. 5 लावले का पानं. यांनी ना आंब्याच्या पानाचं तोरण बनवलं होतं, पण ते घराच्या पुढच्या दरवाजाला लावलं आम्ही. आता ना गुढी उभारायची तयारी करून घेऊयात म्हटलं, कारण वेळही झालाच होता. मग छान तिथली जागा वगैरे पुसून घेतली आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली जिथे मला गुढी उभारायची होती तिथे. अंश जरा खेळण्यात मग्न होता म्हणून ठीक आहे, नाही तर त्याची खूप लुडबुड चालू असते. यांचं इकडे तोपर्यंत गुढीला वस्त्र वगैरे बांधून घ्यायचं काम चालू होतं. मग आम्ही छान गुढी उभारून घेतली आणि मी तिथे तांब्यावरही 5 बोटे लावून घेतली हळदी कुंकवाची. आता गुढी तर पूर्ण उभारून झाली होती. मग तिथे दिवा वगैरे पण पेटवून घेतला आणि सगळ्यांनी पूजा वगैरे पण करून घेतली. आणि आता कितीही साडी घातली आणि छान मेकअप केला तर आपल्या बायकांना राहिलेला स्वयंपाक करणं भागच आहे. मग किचनमध्ये जाऊन राहिलेला सगळा स्वयंपाक करून घेतला. पुरण वगैरे बनवून झालं होतं माझं. मग पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि बाकीचा राहिला स्वयंपाक तो सगळा पूर्ण करून घेतला. नंतर गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.